पुरोगामी महाराष्ट्राचा वेगळा चेहरा समोर येतोय। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या कोरेगावातील हे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय। याच विद्यालयात विज्ञान शाखेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला गावगुंडाचा त्रास सहन करावा लागतोय। एवढंच नाही तर ही विद्यार्थिनी काहीच प्रतिसाद देत नसल्याचं पाहून त्यांनी तिच्यावर ॲसिड फेकण्याची धमकीही दिली। याचा जाब विचारण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांनाच या गावगुंडांकडून मारहाण केली, शिवाय त्यांच्या दुकानाची तोडफोडही केली। या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर या विद्यार्थिनीनं पुढील शिक्षण न घेण्याचाच निर्णय घेतला। शेतकरी घराण्यातील गरीब मुलगी आहे। मला शाळेत जाताना येताना ते रस्त्यात अडवायचे, खूप वारंवार अडवायचे, खूप त्रास द्यायचे, वारंवार धमके द्यायचे। मला म्हणायचे की आम्ही तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड टाकू। मग मी हा त्रास कंटाळून मी माझ्या घरच्यांना सांगितले। मग सांगितले असता माझ्या घरच्यांनी त्यांना समजावून सांगितले असता माझ्या घरच्यांना त्यांनी खूप मारहाण केलेली आहे। मला माझी एवढीच मागणी आहे की त्यांना खूप मोठी कारवाई व्हावी। त्यांच्यामुळे माझे शिक्षण बंद झालेले आहे। माझी पुढे शिकण्याची खूप इच्छा आहे, त्यांच्यामुळे मी शाळेत जाऊ शकत नाही। याबाबत पीडित मुलीच्या कुटुंबियांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार केली। मात्र मुलीला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगूनही पोलिसांनी तशी तक्रार दाखल करून घेतली नाही। फक्त वाद झाल्याच्या स्वरूपात तक्रार दाखल करून घेतली असा कुटुंबियांचा आरोप आहे। तसंच या प्रकरणी मुलीच्या तक्रारीच्या आधारे स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी या पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे। कोरेगाव या ठिकाणी मुरकुटे आणि शेळके या दोन्ही पार्ट्यांची वादिवाद होऊन दोन्ही पार्ट्यांनी एकमेकांना मारहाण करून जखमी केलेले आहेत। या संबंधाने दोन्ही पक्षकारांनी पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या, त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि दोन्ही जखमी असल्यामुळे त्यांना नगर येथे उपचाराकामी पाठवले आहेत। त्यातले आरोपी पोलीस कस्टडीत त्यांना आपण घेण्यासाठी योग्य तो उपाययोजना केलेल्या आहेत आणि मुलीच्या बाबतीत कोणत्याही तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली नाही। अशा प्रकारची तक्रार आल्यात आम्ही मुलींना शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करू आणि जे काय गुंड त्रास देत असेल त्यांचा योग्य तो बंदोबस्त करू आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे त्यांना अन्याय अत्याचार होणार नाही याची काळजी घेऊ। आम्हाला ही बंदोबस्त पाहिजे। आम्हाला ही करतात की येतात केस माघारी घ्या, नाही तर मग तुमची छप्पर पेटून देऊ, तुम्हाला मारू अशी धमकी देतात। आम्हाला कुणीच नसतं आमच्या घरी, संध्याकाळचं आम्ही एकटेच असतो घरी। ही सगळं बंदोबस्त व्हायला पाहिजे, सगळे गुंड ही सगळी पकडले पाहिजे, सगळी पूर्ण कारवाई झाली पाहिजे ह्याच्यावर। आतापर्यंत कुणीच अटक झालेलं नाही। एवढे आमचे माणसं बेदम केले तरी आम्ही ही केलं नाही, आमची दखल घेतली नाही। सुधारणावादी महाराष्ट्रात गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून एका विद्यार्थिनीला शिक्षण सोडावं लागतंय ही शर्मेची बाब आहे। स्त्री सुरक्षा, महिला सबलीकरण अशा गप्पा मारणाऱ्या सरकारनं आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या पीडित मुलीचे कुटुंबीय करतायत। राजेंद्र त्रिमुखे, जय महाराष्ट्र, अहमदनगर।